तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वीज चमकणे याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. वातावरणातील विद्युत प्रभारांमुळे वीज निर्माण होते. वीज सूर्यापेक्षा जास्त गरम असते आणि वीज हवेतून वाहते. थांबा, हे खरंय का? वीज खरंच हवेतून वाहते का? मला सांगा, जर आपण हात विद्युत उपकरण जोडण्याच्या सॉकेट जवळ नेला तर आपल्याला लगेच झटका लागतो का? तर अजिबात नाही. याचा अर्थ हवेतून वीज वाहत नाही का? याची सविस्तर माहिती आपण पुढे घेऊच. पण सुरुवातीला आपण वीज कशी निर्माण होते ते तरी पाहूयात. वीज चमकणे व पडणे यामागील विज्ञान जरा गुंतागुंतीचे आहे. वीज निर्माण होण्यापूर्वी ढगांमध्ये काय घडते ते बघूया. तर ढगातील विद्युत प्रभार वेगळे होतात. वरच्या भागामध्ये जास्त प्रमाणात धन प्रभार आणि काही प्रमाणात ऋण प्रभार असतो. तर खालच्या भागामध्ये जास्त प्रमाणात ऋण प्रभार आणि काही प्रमाणात धन प्रभार असतो. यालाच विद्युत प्रभारांचे विभाजन असे म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की असे विद्युत प्रभाराचे विभाजन कसे काय होते? तर लक्षात घ्या, विद्युत प्रभारांचे विभाजन हे ढगातील कणांच्या घर्षणामुळे होते. चला व्यवस्थित समजावून घेऊ. समजा हा एक ढग आहे आणि त्यामध्ये एक बाष्पीभवन झालेला पाण्याचा कण आहे, एक थेंब आहे, आणि दुसरा एक बाष्पीभवन झालेला पाण्याचा थेंब वर जात आहे. समजा हे दोन्ही कण एकमेकांना धडकले तर त्यामध्ये घर्षण होईल आणि त्यामुळे एक कण धनप्रभारित होईल तर दुसरा ऋणप्रभारित. जो कण वर जातो तो धनप्रभारित असतो तर खाली असणारा कण हा ऋणप्रभारित असतो. तुम्ही परत म्हणाल की यार, दोन्ही कण एकमेकांना धडकताच लगेच कसे काय ते प्रभारित झाले? तर जरा विचार करा. आपण याआधी पाहिलं होतं की जेव्हा आपण कंगवा केसांवरती घासतो तेव्हा कशा प्रकारे एक भाग धनप्रभारित होतो आणि दुसरा ऋणप्रभारित ते. तर बरोबर असेच इथे पण घडते. मग धनप्रभारित कण वर जातो आणि ढगाच्या वरच्या भागात जमा होतो, तर ऋणप्रभारित कण ढगाच्या खालच्या भागात जमा होतो. मग होतं काय? हे घर्षण सतत होत राहिल्यामुळे ढगांच्या वरच्या भागात खूप सारे धनप्रभार जमा होतात आणि खालच्या भागात खूप सारे ऋणप्रभार जमा होतात आणि त्यामुळे या दोन्ही प्रभारांमध्ये खूप जोराचे आकर्षण निर्माण होते आणि त्यामुळे ते एकमेकांच्या दिशेने हालचाल करतात आणि वीज निर्मिती होते. तर समजलं का? वीज निर्मिती ही विद्युत प्रभारांच्या हालचालीमुळे निर्माण होते. ठीक आहे. तर ही पहा ढगांमध्ये निर्माण झालेली वीज. कधी कधी वीज दोन ढगांमध्ये सुद्धा निर्माण होते. कसे होते ते बघा. समजा हा एक ढग आहे आणि त्यातील विद्युत प्रभार विभाजित झालेला आहे आणि हा दुसरा ढग आहे, त्यामधील सुद्धा विद्युत प्रभार विभाजित झालेला आहे. जर असे ढग एकमेकांच्या जवळ आले तर एका ढगातील ऋण प्रभार दुसऱ्या ढगातील धन प्रभाराकडे आकर्षित होतो. म्हणजेच काय? तर दोन्ही ढगांमधील प्रभार एकमेकांच्या विरुद्ध प्रभाराकडे आकर्षित होतात आणि मग वीज निर्मिती होते. ती वीज आपल्याला अशा प्रकारे दिसते. तर इथे आपल्याला वीज जमिनीवर पडताना दिसत नाही, ती दोन ढगांमध्ये पडताना दिसते, बरोबर? पण आपण वीज जमिनीवर, इमारतीवर किंवा झाडावर पडताना पाहिली असेल. तर असे कसे घडते? तर या प्रकाराला वीज पडणे, लाइटनिंग स्ट्राइक असे म्हणतात. तर हे कसे होते चला पाहूया. समजा सपाट जमिनीवरती हा एक ढग आहे. त्यातील विद्युत प्रभार विभाजित झालेले आहेत. वरती धनप्रभार आहे आणि खाली ऋणप्रभार आहे. आणि सपाट जमिनीवरती एक खांब आहे ज्यामध्ये धनप्रभार आणि ऋणप्रभार दोन्ही सुद्धा आहेत. आता होतं काय बघा. तर ढगाच्या खालच्या भागातील ऋणप्रभार त्या खांबातील ऋणप्रभाराला जमिनीकडे ढकलतो. काय करतो? जमिनीकडे ढकलतो. आणि हे कशामुळे होतं? तर समान प्रभारांच्या प्रतिकर्षणामुळे, बरोबर? मग होतं काय? तर खांबामध्ये सर्वाधिक धनप्रभार राहतो. मग ढगातील ऋणप्रभार खांबातील धनप्रभाराकडे आकर्षित होतो आणि त्यामुळेच वीज पडते. अशा वेळी विद्युत प्रवाहामुळे उष्णता, प्रकाश व ध्वनी ऊर्जा निर्माण होते. असे नेहमी होते कारण ढग आणि जमीन यामध्ये सतत विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतात. बऱ्याच वेळा आपण ऐकतो की वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाला. पण जेव्हा वीज इमारतीवर कोसळते तेव्हा त्या इमारतीतील लोकांना काही का होत नाही?
तर 8 सप्टेंबर 2022ला मुंबईतील बोरिवली वेस्टच्या एका इमारतीवरती वीज पडली होती. त्याचा हा फोटो आहे. या इमारतीतील कुणालाही काही झालेलं नव्हतं, कारण या इमारतीवर व आपल्या सभोवतालच्या बऱ्याच इमारतींवरती तडित रक्षक बसवलेला आहे. तर तडित रक्षक म्हणजे काय? तर तडित रक्षक हे एक उपकरण आहे जे आपल्याला विजेपासून वाचवतं. तर चला बघूया हे उपकरण नेमकं काम कसं करतं ते. तर तडित रक्षक म्हणजे इमारतीच्या टोकावर असलेली एक पट्टी आहे. ती सहसा तांब्याची असते. त्या तांब्याच्या पट्टीचे दुसरे टोक तांब्याच्या तारेद्वारे जमिनीतल्या लोखंडी सळईला जोडलेले असते. तर हे काम कसं करतं बघा. तर समजा या ढगामध्ये विभाजित झालेला विद्युत प्रभार आहे आणि तडित रक्षकामध्ये पण ऋण व धन प्रभार आहेत. आता काय होईल असं तुम्हाला वाटतं? तर होतं काय, ढगातील ऋण प्रभार तडित रक्षकातील धन प्रभाराकडे आकर्षित होतो. तर तडित रक्षकातील ऋण प्रभार ढगातील धन प्रभाराकडे आकर्षित होतो आणि त्यामुळेच वीज पडते. पण हेच विद्युत प्रभार तांब्याच्या पट्टीमार्फत थेट जमिनीत पोहोचवले जातात व त्यामुळेच इमारतीचे नुकसान टळते व लोकही सुरक्षित राहतात. तर उंच इमारतीवर असा तडित रक्षक बसवल्याने आजूबाजूच्या परिसराचे सुद्धा वीज पडण्यापासून संरक्षण होते. तर ॲनिमेशनद्वारे समजावून घेऊ. तर यामध्ये जो ढग आहे त्यामध्ये जास्त प्रमाणात ऋण प्रभार आहे आणि जमिनीमध्ये जास्त प्रमाणात धन प्रभार आहे आणि या इमारतीवरती तडित रक्षक आहे. जेव्हा ऋण प्रभार इमारतीकडे यायला लागतो तेव्हा तडित रक्षकातील धन प्रभार त्याच्याकडे आकर्षित होतो आणि जेव्हा ते एकमेकांना भेटतात तेव्हा वीज चमकते. अशा वेळी सर्व विद्युत प्रभार तडित रक्षकामुळे जमिनीत जातो आणि आपण सुरक्षित राहतो. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.